नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महिपत नागराजच्या तावडीतून सुटलेला आहे. नागराजचा सगळ्यात मोठा प्लॅन आज पूर्णपणे फसलेला दिसतो, कारण महिपत नागराजच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी होतो. महिपत गॅरेजमध्ये बांधलेला असतो. नागराज त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तोंडात बोळा कोंबतो, हातपाय बांधतो, पण बाहेर अर्जुन, सायली आणि पोलीस येत असल्यामुळे नागराज आणि प्रिया पूर्णपणे गोंधळतात. या गोंधळाचा फायदा घेत महिपत सुटण्याचा मार्ग शोधत असतो, पण तो तिथून पळून जाऊ शकत नाही. नंतर नागराज आणि प्रिया त्याला बेशुद्ध करून दुसरीकडे शिफ्ट करतात. शिफ्ट झाल्यानंतरनं नागराज आणि प्रिया घरी जातात. नंतर महिपत तिथून कसा बसा पळतो आणि दुसरीकडे सुमनने प्रियाला पाहिलेलं आहे. सुमन बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. सगळीकडे शांतता असते आणि अचानक सुमन शुद्धीवर येते आणि तिच्या डोळ्यांसमोर उभी असते ती व्यक्ती म्हणजे प्रिया. नागराज सुमनला गॅरेजमधून बाहेर शिफ्ट करतो. सुमन पूर्णपणे बेशुद्ध असते. तिला कल्पनाही नसते की तिच्या आयुष्यात इतका मोठा धोका तिच्या आसपासच्याच लोकांनी दिलेला आहे. पण अचानक सुमनला थोडी शुद्ध येते. तिचे डोळे उघडतात आणि समोर दिसते प्रिया. हा क्षण सुमनसाठी प्रचंड धक्कादायक असतो, कारण जिच्यावर कधीच संशय घेतला नव्हता तीच व्यक्ती आज समोर उभी असते. सुमन प्रियाकडे पाहतच राहते. तिला बोलायचं असतं, पण आवाजच निघत नाही आणि हे पाहताच प्रिया घाबरते. ती लगेच नागराजला सांगते की ही शुद्धीवर येत आहे. तेवढ्यात प्रिया पटकन गुंगीचं औषध रुमालावर घेऊन सुमनच्या तोंडाला लावते आणि पुन्हा एकदा सुमनला जबरदस्तीने बेशुद्ध केलं जातं. तर मित्रांनो, या एका क्षणाने सगळा खेळ बदलतो, कारण सुमनने प्रियाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जरी ती पुन्हा बेशुद्ध केली गेली तरी सत्य तिच्या मनात कोरलं गेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सुमन पुन्हा शुद्धीवर येऊन सत्य सांगू शकेल का? प्रिया पुन्हा काहीतरी भयानक करणार आहे? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.